ना अवन ना तंदूर, अगदी हॉटेलसारखे किंबहुना हॉटेलपेक्षाही भारी आपण पनीर टिक्का तयार करत आहोत, तेही घरच्या घरी आणि घरी असलेल्या आपल्या तव्यावरती. बघितलंत ना किती मस्त दिसत आहे. तर असा पनीर टिक्का आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि तेही तव्यावर करू शकतो. यामध्ये मी अजून एक मस्त इन्ग्रेडियंट घातलेला आहे, ज्यामुळे आपले हे पनीर टिक्का आहे ना अजूनच मस्त लागेल. तर काय घालणार आहे हे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. तर अशी चमचमीत हॉटेलसारखा पनीर टिक्का घरी बनवायचा असेल ना, तर ही रेसिपी नक्की फॉलो करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो नमस्कार, मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली ह्या मस्त पनीर टिक्क्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला पनीर आणि त्याच्यासोबतच्या काही भाज्या मॅरिनेट करायच्या आहे. तर मॅरिनेशनमध्ये काय काय घालणार आहोत सगळ्यात आधी ते बघू. तर इथे मी 1 टेबलस्पून कसुरी मेथी घेतली आणि ती थोडीशी गरम करून घेणार आहे. हे बघा, ही कसुरी मेथी थोडी गरम करून घेतली. आता ही आपण काढून घेऊ. आता याच पॅनमध्ये मी 3 टेबलस्पून बेसन घेतलं आणि हे बेसन आपल्याला अगदी लो गॅसवर 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला हे रोस्टेड बेसन आपल्याला इथे वापरायचं आहे. हे बेसन भाजताना तोपर्यंत जे आपण कसुरी मेथी सुरुवातीला भाजून घेतली त्याला मी असं क्रश करून घेतलं. आणि हे बघा, बेसन मी अजूनही भाजत आहे. तर 5 ते 7 मिनिटं छान कमी गॅसवर आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. आता बेसन आपलं छान भाजून झालं आहे. तुम्ही बघत आहे इथे रंग थोडासा चेंज झालेला आहे. आता यामध्ये मी 1 टेबलस्पून मस्टर्ड ऑइल घालत आहे. ऑप्शनल आहे, पण मस्टर्ड ऑइलने टेस्ट खूप छान येते, नक्की घाला. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की मी एक स्पेशल इन्ग्रेडियंट यामध्ये घालणार आहे, तर तो अजून बाकी आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच मी या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढे सांगणारच आहे. तर हे बघा, तेल घालून पण मी आता परत हे छान भाजून घेते. फक्त 1-2 मिनटं परत भाजून घ्यायचं, किंवा हे तेल आहे ना तुम्ही नंतर घालू शकता, मी इथेच घालून घेतलेलं आहे. आणि हे बघा, बेसन पण आपलं छान 2 मिनटं मी परत भाजून घेतलेलं आहे. आता आपण हा बेसन काढून घेऊ. तर ज्यामध्ये मला हे मॅरिनेट करायचं आहे ना, त्याच भांड्यामध्ये मी हे बेसन काढून घेतलं. आणि हे बघा, जी आपण कसुरी मेथी बारीक करून घेतली होती ती पण छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये बाकीचे जिन्नस घालणार आहोत. तर सुरुवातीला सगळ्यात आधी चवीपुरतं मीठ घालू, त्यानंतर अर्धा चमचा हळद घालू, 3 चमचे मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे, 1 चमचा धणेजिरे पूड, 1 ते 1.5 चमचा धणेजिरे पूड घालायची. तुमच्याकडे कुठलाही तंदुरी मसाला असेल ना, तर तो यामध्ये नक्की घाला. माझ्याकडे नव्हता म्हणून मी ते घालत नाहीये. पण आता यामध्ये आपण ही जी लोणच्याचं खार असते किंवा लोणच्याची चटणी असते ना, तर ती घालणार आहोत. तर जे आपण कैरीचं लोणचं जे आपण साठवणीसाठी नेहमी करून ठेवतो, तर त्यातलंच मी 2 चमचे तेल, म्हणजे तेलासोबत आणि चटणी असं 2 ते 3 चमचे घालत आहे. आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता मी 1 तासभर दही अडकवून ठेवलं होतं, म्हणजे दहीतलं पाणी सगळं निघून जाईल. तुम्ही बघितलं, दह्यातलं पाणी छान निघालेलं आहे. हे घट्टसर दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घेऊ. हे बघा, हे सगळं छान मिक्स करून घेतलं. आता इथे मी 500 ग्राम पनीर घेतलेलं आहे. 500 ग्राम पनीर असे क्यूब्समध्ये कट करून घेतले आहे. तर हे क्यूब्स कसे असावे, 4ही साईडनी म्हणजे 6ही साईडनी सारखे असावे, म्हणजे ते भाजायला एकदम छान इझी जातात. तर आता सुरुवातीला मी हे पनीर यामध्ये घोळवून घेते या बॅटरमध्ये, म्हणजेच हे जे आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. तर यामध्ये सगळ्यात आधी पनीर घोळवून घ्यायचे आहे आणि हे मी बाजूला काढून घेते. का बरं? कारण यामध्ये जेव्हा आपण दुसऱ्या भाज्या घालतो ना, तर हे जे पनीर आहे ते तुटण्याची शक्यता असते. म्हणून मी या पद्धतीने छान असं लावून सगळं पनीर बाजूला काढून घेतलं. आणि मग उरलेल्या ज्या भाज्या आहेत त्यामध्ये शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा असा मोठा डाईसमध्ये सारखा किंवा असा मोठा कापून घेतला, तुम्ही बघितलं. आणि हे पण मॅरिनेट करायला ठेवून देऊ. आता हे दोन्ही आपल्याला कमीत कमी अर्धा तास किंवा 1 तासपर्यंत मॅरिनेट करायला ठेवू. तर हे बघा, 1 तास झालेला आहे. आणि आता आपण हे स्क्यूअरमध्ये लावू. तर याचं स्क्यूअर किंवा हे वुडन स्टिक्स मिळतात. याला सुरुवातीला पाण्यामध्ये थोडा वेळ घालून ठेवायचे, 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे जेव्हा आपण हे गरम करतो ना, तर किंवा टिक्का तयार करायला घेतो, तर तेव्हा ते जळत नाही, म्हणून पाण्यामध्ये घालून ठेवायचं. आणि हे बघा, या सिक्वेन्समध्ये मी असा हा पनीर टिक्का लावून घेते या स्क्यूअर्समध्ये.
तुम्ही जसं तुम्हाला पाहिजे, कसं तुम्हाला सिक्वेन्स पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही लावून घेऊ शकता. तर हे बघा, पहिले भाज्या, त्यानंतर पनीर, मग परत भाज्या आणि मग परत पनीर असं मी लावून घेतलेलं आहे. आणि याच पद्धतीने सगळे टिक्का, सगळे स्क्यूअर्स मी तयार करून घेते. आता हे आपल्याला मस्तपैकी तव्यावरती करायचं आहे. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं ना, आपल्याला तंदूरची गरज आहे ना ओव्हनची गरज आहे. घरी आपल्या सगळ्यांच्या घरी हा तवा तर असतोच, मग तो नॉनस्टिकचा असो किंवा नेहमीचा पोळी करण्याचा असो, चपाती करण्याचा असो किंवा लोखंडी असो, त्यावरती सुद्धा हे पनीर टिक्का खूप मस्त होतात. तर हे बघा, या पद्धतीने मी हे भाजून घेत आहे. तुम्हाला अजून एक स्टेप वाढवायची असेल ना, तर किंवा याला छान असा स्मोकी फ्लेवर आणायचा असेल, तर तुम्ही काय करू शकता, हे जे स्टिक्स आहे हे थोडा वेळ गॅसवरती म्हणजे सगळं पहिले शिजवून घ्यायचं, या पद्धतीने भाजून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी गॅसवर ठेवून फक्त एक सगळं फिरवून घ्यायचं, म्हणजे असं हलवून पूर्ण असं पकडून घ्यायचं आणि गॅसवरती भाजून घ्यायचं. म्हणजे एक त्याला छान असा टेक्स्चर येतो किंवा त्याला छान असे डाग पडतात ना तंदूरसारखे, तर खूप भारी लागतो. तर हा तंदुरी पनीर टिक्का पण होऊ शकतो. तर आज आपण हा पनीर टिक्का केलेला आहे, जो की आहे अचार फ्लेवरचा किंवा लोणच्याचा फ्लेवरचा. तर आचारी पनीर टिक्का पण तुम्ही याला म्हणू शकता. तर आपला हा तयार झालेला आहे. याला मी बटर लावून घेतलेला आहे आणि या बटरमध्ये आहे ना 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी अशा थोड्याशा ठेचून घातल्या आणि हे बटर थोडं गरम करून घेतलं. आणि हे बटर मी याला आता पण लावलेलं आहे आणि जेव्हा मी शिजताना पण थोडं थोडं वरून तुम्ही बघितलं असेल तेव्हा पण लावून घेतलं. तर हे बघा, आपला हा पनीर टिक्का मस्त तयार झालेला आहे. सोबत ग्रीन चटणी, पुदिना आणि कोथिंबीरची ग्रीन चटणी तयार केली. तर ही चटपटीत चटणी आणि हा हॉटेलपेक्षा भारी मस्त असा पनीर टिक्का तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर थंडीच्या दिवसात म्हणा किंवा मस्त अशा पावसात म्हणा, गरमागरम हा पनीर टिक्का जर मिळाला ना, तर मजाच मजा. तर असा घरच्या घरी हा पनीर टिक्का तुम्ही करू शकता. आणि हे करण्यासाठी आपल्याला अवनची किंवा तंदूरची अजिबात गरज पडली नाही. मस्त तव्यावरती आपण हा पनीर टिक्का तयार केलेला आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. खूप मस्त मस्त रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, तेही सोमवार ते शुक्रवार दररोज दुपारी 2 वाजता. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.